अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. कैशी हाव सगळी बेस हाव. उम्मीद करताय सगळी बेसच असाल. वेलकम बॅक. एक नवीन लॉगवर आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे. आज आपण हाव खेड सिटीतल्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकातल्यान हया आज एक कोकणी डाईन इन रेस्टॉरंटचा ओपनिंग सेरेमनी आहे. ती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. उम्मीद करताय तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबाल. एक्झॅक्ट लोकेशन जर तुम्हाला सांगायचं झाला ते समोर जो हा रस्ता जातोय हा जातोय खेड बस स्टँडवर. त्याच्याच लगेच लेफ्ट साईडला तुम्ही हाया बघाल तर ICICI बँक आहे. त्यांच्याच वरती लगेच तुम्हाला कोकणी डाईन इन रेस्टॉरंट मिळेल. ही बघा तुम्हाला वरती जायला एंट्री हातनं आहे. ही ICICI बँकेचा जे बोर्ड आहे ना यांच्या राईट साईडची हातनं वरती बघा ही शिडी गेलेली आहे. आणि दुसरी एक एंट्री आहे ह्यांच्या मागच्या बाजूनी आहे ती पण तुम्हाला दाखवता. ही बघा ही ह्या बाजूनी लेफ्ट साईडची एक एंट्री आहे. त्यातनं पण तुम्ही वरती जाऊ शकता. तर हे बघा हे ओनर आहेत आणि हे शेफ आहेत आजचं. त्यांचा शिवशेफ आहे शिवशेफ. शिवशेफ. अच्छा काय नाव आपलं? तानाजी गोविलकर. कुठून आहे? कोल्हापूर. एक्सपिरियन्स किती आहे आपल्याला? 35 वर्ष. 35 वर्ष कोल्हापूरमध्ये होता. कोल्हापूर. ओके चला कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला खूप खूप मुबारक. आता मी या हॉटेलच्या ओनरशी तुमचं इंट्रोडक्शन करून देत आहे. या आपण त्यांची मिळू. अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. माझं नाव मुराद अली मोहम्मद जसनाईक आहे. मी राहणार काम भोसेतचो आहे. जसनाईक मल्यात हे माझं भरपूर जाव आहे. ह्यो या हॉटेलला इन्व्हाइट करणार आहे आणि हे आमचं मॅनेजर आहे. काय नाव आहे तुमचा? शफीस अहमद सय्यद. अच्छा माशाअल्लाह. हे आमचं जावायचे मोठं मोठं जावायची पारू वल्ली गमाने. काय करता?
आम्ही आताच असतो माझं NS मार्ट आहे बाजूलाच हा. त्याच्या बाजूला आता मी हॉटेल ओपन केले जी. इन्शाल्लाह तिथे सगळ्या जेवणाची सोय शाकाहारी मांसाहारी त्याच्यानंतर सगळं नाश्ता बिष्टाचं कोकणी जेवण सालन धान वगैरे ती सगळं आपल्या आता ऑर्डर प्रमाणे मिळेल तुमच्या लोकांना जी. तेव्हा सगळ्यांनी सहकार्य करायचं होतं. इन्शाअल्लाह. ॲड्रेस सांगा प्रॉपर. ॲड्रेस छत्रपती शिवाजी चौक खेड ICC बँकच्या वरती आणि आपल्या बिल्डिंगचं नाव आहे अमू समूह प्लाझा बिल्डिंग. फर्स्ट फ्लोअर बोलाय. चला आता आपण हॉटेलचं किचन बघूया. आपण आता किचनला एंट्री करता. ही कसली मशीन आहे मागे ती? पिझ्झाची मशीन आहे का? हा आहे किचन आहे, तुम्ही बघा. हा स्टाफ आहे, हा पूरा स्टाफ आहे. हे बघा हा गॅस. मसाले. तौसिफ जसनाईक या ओनरचो भावच आहे. त्यांनी माशाल्लाह आज आपल्या खेड सिटीतल्यान काहीतरी युनिक पद्धतीचं आता रेस्टॉरंट स्टार्ट केले ना. तिनातून आपल्याला सुबहच्या टायमातल्यान काही युनिक पद्धतीचा नाश्ता मिळणार आहे. लंचच्या टायमातल्यान आपल्याला खूप व्हरायटीचे थाली मिळतील, जसे की व्हेजला आहे, नॉनव्हेजला आहे, काही कोकणी डिशेस असतील जिनातून सालना धान आपण बोलता ती पण आपल्याला आता मिळेल. अजून काही मूफ ही आहे. रात्रीच्या टायमातल्यान आपल्याला जी रेग्युलर आपण जसा दुसऱ्या रेस्टॉरंटला आपण जेवता ती 3च्या प्लस आपल्याला आता काही अरबिक आयटम्स पण जसं काही अल्फाम चिकन आहे, त्यांच्या बाद हमूस या रोटी अरबिक वगैरे वगैरे ऐसा ती सगळा मिक्स ही आहे. म्हणजे तीनू टायमाचं आपल्याला अलग अलग पद्धतीने आपल्याला मेन्यू मिळणार आहे आपल्या ह्या रेस्टॉरंटला. तेव्हा मी तर सगळ्यांना एक अपील पण करीन आणि एक ही पण करीन की सगळ्यांनी जरूर या खेड सिटीतलं ICICI बँकेच्या वरच्या साईडला हे रेस्टॉरंट ओपन केलेलं आहे. तेव्हा सगळ्यांनी येऊन एकदा त्यांचा ही चेक करा. अल्हम्दुलिल्लाह टेस्ट पण मिळेल तुम्हाला आणि काय बाहेरचं पण फील तुम्हाला येईल इन्शाल्लाह. तेव्हा सगळ्यांनी पोचा. दुपारी मटन थाली, चिकन थाली, दुपारी रात्री बटर चिकन, रोटी या काही अरबिक काही अलग अलग डिशेस आहेत तर तुम्हाला हाता येल्यावर पण माहिती पडतील. तेव्हा एकदा व्हिजिट द्याल तेव्हा इन्शाल्लाह तुम्हाला सगळं माहिती पडेल. जजाकल्लाह खैर. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. उम्मीद है सब लोग खैरियत से होंगे. आज मुरादभाई जसनाईक यांच्या हॉटेलचा उद्घाटन झालेला आहे आणि सगळी गाववाली आणि खेडचे काही स्थानिक तिथे जाग्यावर होतं आणि मोठ्या प्रमाणात शुभारंभ झालेला आहे आणि त्यांना सगळ्यांना आपण मिळून आम्ही सर्व लोकांनी त्यांना मोप मुबारकबाद देत आहोत. जजाकल्लाह. खेड आणि आसपासच्या परिसरातील जी लोक खेडला शॉपिंगसाठी येतील ती लोक या रेस्टॉरंटला जरूर व्हिजिट करा आणि यांना शुक्रियाचा मौका द्या. उम्मीद करताय ही व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिळू अशाच एक नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.